आपल्या SK ॲग्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता होळी येत आहे म्हणून आपल्या किचनमध्ये पुरणपोळी बनवत आहोत। तर पुरणपोळीसाठी मी डाळ आणि गूळ ह्यांचं प्रमाण सेम घेतलं आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्यात 1 वाटी मैदा घेतला आहे, हळद मीठ घालून ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि पुरणात घालायला थोडंसं जायफळ आणि सुंठ वाटून घेतली आहे। आपण डाळ काढून घेऊ कुकरमध्ये आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया। आता ही डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। ह्यात आपण पाणी घालून घेऊया। तर मी ह्या वाटीने 1 भांड डाळ घेतली होती, तर त्याच भांड्याने 4 भांडी पाणी घेतलं आहे। आपण आता ह्या डाळीत थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडीशी हळद घालून घेऊया। थोडंसं तेल घालूया आणि आता आपल्याला ही उकळायला ठेवायची आहे। आता आपण डाळ शिजवण्यासाठी गॅस लावून घेतला आहे। तर आता आपण ह्या डाळीसाठी 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया आणि मग बघूया। आता आपण हे आपलं पीठ मळून घेऊया। आपण थोडं पाणी घालून मळून घेऊया पीठ। आता आपण हे अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे। आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि पुन्हा थोडंसं मळून घेऊया। आता हे आपलं पीठ मळून झालं आहे। मी जास्त तिंबवत नाही ठेवलं ते। आता आपण हे झाकून ठेवूया। आपण आपल्या डाळीला 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि आपलं कुकर थंड झालाय। आता आपण उघडून बघूया। आपली डाळ शिजली आहे, छान शिजली आहे बघा, म्हणजे आपल्या हातावरती पूर्ण दबली जाते। तर आता आपण आपली ही डाळ काढून घेऊया चाळणीवर। मी अशी चाळण घेतली आहे, आपल्याला पूर्ण निथळून घ्यायची आहे ती डाळ। तर आपली ही डाळ आता आपण निथळून घेतली आहे चाळणीमध्ये। ती आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि त्यात आपण गूळ घालून घेऊया। गरम आहे तोपर्यंतच गूळ घालून घेऊया आणि आता हिला आपण पुन्हा गॅसवर ठेवत आहेत। अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे गरम गरम असताना ते गूळ चांगलं वितळते। आता आपण गॅस लावून घेतला आहे। आता हे डाळीला आपलं पाणी सुटणार आहे, पातळ होणार आणि मग जसं जसं शिजेल तसं तसं ती घट्ट होत जाणार। आता आपण हे असं शिजवून घेऊया। हे पूर्ण आपलं पुरण आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। आता हे बघा आपलं पुरण पातळ झालं, पण काही हरकत नाही, ते आपलं शिजलं का पुन्हा घट्ट होणार। आता आपलं हे पुरण चांगलं आटलं आहे, हे बघा। आता आपण ह्यात चमचा उभा केला तर आपला चमचा उभा राहतो, म्हणजे आपलं पुरण पूर्ण शिजलं आहे। तर आता आपण गॅस बंद करायच्या आधी ह्यात सुंठ घालून घेऊया आणि थोडंसं जायफळ घालून घेऊया आणि मिक्स करूया। चांगलं मिक्स झालं की आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपलं पुरण तयार आहे पुरणपोळ्या लाटायला।
मी गॅस बंद कर. आपलं हे आता पुरण थोडं थंड झालं आहे. आपण ते चाळणीत काढून घेऊया आणि मी ह्या चाळणीतच ते आता चाळून घेणार आहे. तुम्हाला वाटायचं तर तुम्ही मिक्सरला वाटू शकता. माझ्याकडे ही चाळण आहे. मी ह्या चाळणीतनं ते बारीक करून घेणार आहे. हे आपण अशा प्रकारे आता ह्याच्यावर बारीक करून घेऊया. हे बघा, हे अशा प्रकारे आपलं पुरण ह्याच्यातनं बारीक होते. तर आपण हे आता अशा प्रकारे हे सगळं आपलं पुरण बारीक करून घेऊया चाळणीतनं आणि मग मी तुम्हाला दाखवते. आपण हे आपलं पीठ मळून घेतलं होतं आधी, ते हे आता आपण उंडे करून घेऊ आणि त्यात पुरण भरूया. तर आपण आधी ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही पीठ. आपण आता हे उंडे करून घेऊया पिठाचे. आपण साधारण एवढा उंडा घेतला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तेवढंच पुरण घ्यायचं आहे. अशी पारी करून घ्यायची मोदकासारखी आणि जेवढा आपलं पिठाचा उंडा होता तितकंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे. तुम्ही थोडं कमी घेतलं तरीही चालेल, थोडं जास्त घेतलं तरीही चालेल. आपण असा हा उंडा दाबून दाबून भरायचा आहे आणि पुन्हा हे असं वरून पीठ वर आणायचं आहे. अशा प्रकारे आपण हे आपले उंडे करायचे आहेत आणि थोडं हाताने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे लाटायला बरं होते. अजून मी एक भरून दाखवते. आपलं पीठ एवढं मऊ आहे. एवढा साधारण मी उंडा घेतला आहे कारण आपण एकदम लहान पुरणपोळ्या नाही करणार आहेत. आपली पुरणपोळी थोडी मोठीच होणार आहे. आणि हा उंडा असा भरायचा आहे ह्या पुरणाचा. असं दाबत जायचं मध्ये म्हणजे पीठ वर येते. अशा प्रकारे हा इथे वाळून घ्यायचं. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. मी पोळीपाटाला हा पांढरा रुमाल बांधून घेतला आहे. असा खालून घट्ट बांधून घेतला आहे म्हणजे आपली पोळी ह्याच्यावर छान लाटली जाईल. सारखी उचलायला नाही लागत. आपलं पोळीपाट फिरवलं की छान पोळी आपली लाटून होते. आणि ही मी तांदळाची पिठी घेतली आहे लाटायसाठी. ही तांदळाची पिठी आहे. तर आपण आता लाटून घेऊया. हळू हाताने लाटायची आहे आणि आपला पोळीपाट फक्त फिरवायचा आहे. सारखी पोळी उचलायची नाही, नाहीतर मग ती फाटण्याची शक्यता असते. आता एक बाजूने आपण लाटून झाले. थोडीशी पिठी भुरभुर याच्यावर आणि आता दुसऱ्या बाजूने लाटूया म्हणजे दोन्ही बाजूची पोळी पातळ होईल. नाहीतर मग एका बाजूला पीठ जाड राहते आणि दुसऱ्या बाजूला पातळ होते. म्हणून आता दोन्ही साईडने आपलं पीठ अगदी समान पातळ होईल. आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया. आपण वरून तूप लावून घेऊया
पोळीला आपल्या. आता आपण पलटून घेऊया आणि वरून तूप लावून घेऊया. आपण हे आता काढून घेऊया. आपली भाजून झाली आहे. तुम्हाला माझा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.